ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧ ವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹ್ನು ಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮತ್ಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪಾದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಸರ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಹಿ ಕರ್ತ ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಹಿ ಕರ್ತ. जटासुराल पूतो तो घटोत्कचालय ओटो युद्ध करताना अलंभूषणी घटोत्कचा कशी युद्ध जलाल पडाय ताजी पशी बिकर युद्ध म्हणून येतं. दोन जणी राक्षसाची माया युद्ध करताची कडेरी एक पंत घटोत्कच एक हंतारी ते आकाशा उडतनी खड्ग काणू जटासुराले पुत्ताले ಮತ್ತೆ ಕಾತೊಂದು ತೊಡ್ತ ತಗೆಲ್ ನಾಮ ಮಹಾಭಾರತ ಅಂತೂ ತಗೆಲ್ ನಾವೇನಿ ಜಟಾಸುರಾಲ್ ಪೂತು ಮುಣು ಜಲರಿ ಹಂತ ಭಿತರಿ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯನ ತಾತ್ಪರ್ಯ ನಿರ್ಣಯ ತಾಗೆಲ್ ನಾಮ ಅಲಂಬಲ ಮಳೆಲ್ ರಾಕ್ಷಸ ಮುಂದಿಲ್ಲ ಜಲ್ವೆ ತಾಗೆಲ್ ಮರಣ ಜಲ್ಲಿ ಕೂಡಲೇ त्यांची खडगा तुदीन ಮತ್ತೆ ಧೋರ್ನು ಹೋರ್ನು ದುರ್ಯೋಧನ ಅಲ್ರ ತರಗಾಲ್ ಹಸ್ತಕೈ ತಕೊಂಡು ಗಟ್ಟದ ಗುಜ್ಜಿಗೆ गे तुक्क पोळोच्या कैला हांव राया पोळोच्या येताना काणीक दिवका म्हणटात न्हू ताजे खातीर तुका काणीक हाडला इता आनी सलपणान कर्णाली गती हीची जे तपळ तुज्या जाल्यार म्हणटा आनी वापस युद्धा वता वापस कसल फोड देह घेवन युद्धा वता म्हणना तागेले दोळे तांबडे 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 दोळ त्या होड तोंड सोडोड दोळी न्हय ताजी ते होड देह पळितनाची सामान्य सैनिक पुरे भिवन हरदे बेतून म्हळ्यार आमी हार्ट फेल म्हणटा पळय तशी कडेरी कर्ण बिनाके कर्ण ताण माया युद्ध करतना कर्णा बारी संतोष कय तर तो कशी अस्त्र पेटयता तशी हो प्रत्यस्त्र पेटयता हो कशी अस्त्र पेटयता तशी घटोत्कची प्रत्यस्त्र पेटयता जाल्यार कर्णाल ಒಟ್ಟು युद्ध करताची घटोत्कचो तागेल सैन्य नाश करतर वतरस सहस्र संख्येरे सैनिक मरतरसाची मर्तन बॉब मारताची रडताची सगळेच रणरंगा यांची पुरे ऐक पडतरस कळवे आत्त त्या हंतार येताना युद्ध कर्णाक मनाक वचनाके हाणेशी माया युद्ध केला री आव हाक्का सैसूची कशी मारची कशी कसं करचें म्हण म्हणलें एक भंय कोणाक कर्णाक तेच भितर अनेक राक्षस कर्णाला येईल काही दुर्योधनाला येता तो सुरवेक आनी सांगता काही पळय मिगेल नांव अला युद्ध म्हणून सांगून हिडिंबू किरमिरू बक्कासुरू पुरे मिगेल संबंधी जन कळवे भीमान तांक पुरे मारलेले न्हू तशी म्हाका भीमाल वैरी जोरू मत्सरत ताक भीमाक नाश कोरका म्हणून हांव राखून बसला आनीक कसं म्हळ्यार हिडिंबेल ओट म्हाका वारडी जेवचें म्हूण आशिल्लें भीमान न्हू तिका वारडी कोरून घेतिल्लें तशें म्हाका भीमाल वैरी जोर कोप भीमाक कशी पुणी मारका म्हणून कशी केल्यार भीम म्हाका मेळना हें युद्ध जालें लाय जालें आतां तुमगेले तर्फी हांव आयली म्हूण जाल्यार मिगेल एदूर पक्षांत भीम आसतना हांव भीमाक मारता न्हय तशें न्हू म्हाका तुमी युद्ध करूं सोडका म्हूण सांगून कळवे कडेरी ते अलायुधो आता ಆಗಮತ್ ಉಗ್ರವೀರ್ಯೋ म्हूण सांगून महाभारतात निर्णय तो दिला तो अलंबुशू मागिरी घटोत्कचो पुरे कसने अलंबल म्हळ्यार पळय कसले भीकर माया युद्ध करता पळय तशी तो भारी युद्धांत माया युद्धांत भारी बुद्धंत कय तो कोण अलंबल अलायुधो कडेरी सांगतरस कय दुर्योधनो पळय तूं पळय भीमाल पूत युद्ध करता पळय भीमा मारची विषय मागीर सुरवेक त्या घटोत्कचा मारकी मागीर भीमा मारी सुरवेक नयनातला हो घटोत्कच मेघाल सैन्य नाश करता तो अलायुध जयता युद्ध करता घटोत्कचा मारता म्हणून जल्वे कौरव सैन्याक तो एक महाकाय म्हळ्यार पर्वता इतले व्हड देह करता तो त्या पळोवन कौरव सैन्य भारी संतोष की आत्ता जाल्यार घटोत्कचाल्यार राबून युद्ध करच्या समय एकलो मनीस येयलो म्हूण सांगून गे आतां घटोत्कचाल वटू
दोन जण युद्ध केल्यावर जलनं कोण एकलो कर्ण एकलो अलायुध भीमाक गाबरी जल की कसं जल रे पुतून मै तो हांव येतो तुगेल सहाय्याक गटोतगेच्या आमळालके आनी अलायुधाल वैरी दोग जन युद्ध करताची यो भीमू बाण सोणू युद्ध करता तो गदा युद्ध बाहुयुद्ध कशी जाता तशी युद्ध करता असं कोण गटोदगजू माया युद्ध सकडी गे दोग जनाले बदीन द्वंद्व युद्ध शूर जालें सकाळी अलंबुशा एक पंत मारली कुडले गटोदगजानं ते पांडव सैन्याक एक मन संतोष जालेले पळिल्ले री एक राशी सैन्य नाश जालेले यो मेल्लो न्हय म्हणून गे आतां तेवाई दिसली काय यो यो खंय दुखून आयलो म्हणून तेन्ना कृष्ण म्हळा की अर्जुना पळय तूं भीमाले सैन्य सहाय वस इत्याक म्हळ्यार त्या तो पळय आमगेले सैन्य नाश करतरस आतां तूं भीमू गटोदगजू 3 जनान कोर न्हू अल्ला युद्धाक मारू का म्हण कಡೆ ಪೂರಾಯ್ ಜನ ಥೈ ಮತ್ತಾಚಿ ಅಂಚಾಣ ಭೀಮಾಲ್ ರತ್ ಮಾರ್ನು ಜಲ್ಲ ಪುಡ್ಡಿ ಜಲ್ಲ ಭೀಮು ರಥ ಅರ್ದಕೊಂತ ಗುಡ್ಡುನು ಗದಾ ಯುದ್ಧ ಕರ್ತರಸ ಕೃಷ್ಣ कळवे गटोदगजाक सांगता तूं भीमाले सहाय्याक वस म्हणून गटोदगजांनी भीमू ओट्टो मेळून युद्ध करताची हांगा अर्जुन कर्णाल ओटो युद्ध करता कडेर म्हणटाना गटोदगजू ते जोर व्हड भयंकर युद्ध जातन तांत भितर एक मुहूर्त युद्ध जाल्ला म्हणटाची एक मुहूर्त म्हळ्यार मुक्काल घंटो युद्ध जाल्ला कडेर म्हणटाना अला युद्धा ताणें मारलेची कोणें गटोदगजान अला युद्धाक मारनो उल्लेनिके तोंडान बॉब नाकई सिंहनाद नाकई कसले नाकी गटोदगजाले ಬಾರಿ ಮೌನ ಜಾವನು ತಗಲೆ ಮತ್ತೆ ಉಬಾರ್ನು ಹೊರ್ನು ते दुर्योधनाले रतारी दवरतकय जलनमे आतां कशी हांतू रतार व्हरून दवरता न्हू तो येता म्हण जाल्यार तात्पर्य निर्णय मध्वाचार्यान सांगला तो कसो करता म्हळ्यार अला युद्धाल माती कातरली न्हू खडगान ते खडग बिसविलेले पेटाक अला युद्धाल माती वचून दुर्योधनाला हरद्या मारली कई पळितना दुर्योधनाकय भंय जालें कौरवांक पुरय भंय जालें की आतां अला युद्धाक मारू भीमाक जायनाशिल्ले म्हूण लक्ष नाका जाल्यार गटोदगज आसतना वापस हांव कसल्याक युद्ध करचें आनी कसं म्हळ्यार गटोदगज कितले आनी ताका भीमाकय गोतना म्हूण ना कळवे कृष्णा ಗೊತ್ತशिल म्हणके हरिया मतवे हनुमान मतವು हनुमान मतवे हरिया मतವು म्हणतात कृष्णाल मना कसं असं ते भीमा कळता भीमाल मना कसं असं ते कृष्णाल मना कळता परस्पर एक संबंध तांगेलो कळवे वायुजी उत्तम हरी सर्वोत्तम कडेरी गटोदगजाले बल सगळे जगत्या कोळका म्हूण म्हणलेलेक मनांतू इथे म्हळ्यार तागेल वेळ लागेल म्हणून कृष्णा ಗೊತ್ತस भीमालय मनांतस गटोदगजू जाल्ले हागेले म्हूण सांगून तशें जावन असो तोच विरावेशारे युद्ध करून पुराय राक्षसा ताणें मारलेले म्हूण जावो म्हणून आतां जटासुराक बकासुराक किरमिराक पुरे मारलेले भीमाक हें अलंबुशाक अला युद्धाक पुरे मारू जायनाशिल्ले जाल्यार मिगेल पुताना मारका म्हूण म्हळेलें ताका इश्ट तशी तांणी कसं करता गटोदगजू ताका मारता न्हय मारतना कडेरी गटोदगजाले बल पळोवन तेवय दुर्योधनाला हरदर ते मात्ते उड्डईल पळोवन पुराय जन भिल्लीची भिवून कडेरी तो दुर्योधनू समा भिल्ला इता म्हळ्यार तितले बिभत्स रुपाचे अल्लो युद्धल मात्ते हाणून मिगेल हरद्या मारली न्हय म्हणून कडेर गटोदगजू ते दवरन हे कडेन तर गटोदगजू अट्टहास करून हासतकय मागीर वपास सैन्य नाश करूं सुरू करता बारी वेगारी सैन्य नाश करता रस कौरव सैन्याचे पुरे गटोदगजाले अट्टहास हासू तगेले पराक्रम पळोवन भिल्लींची सीधा कर्णाले म्हणलें की हागेले उपटळ काडूं जायना सगळीं आमगेले सैन्य नाश करता हक्क तूं नाश करनी म्हूण जाल्यार आज रात्री पल्ली जावक जाल्यार आमी पुरे मरताची कौरव सैन्य संपूर्ण नाश जावचे पयशे फुडें हक्क दीश मारतू म्हूण कडेरी कसं अस्त्र दिव्यास्त्र गटोदगजाल वैरी प्रयोग केला री ताका मारू जायनाके कडेर म्हणटना ताका दिसतकय कसं न्ही कोणाक कर्णाक आनी हांव हाका मारका जालें एक वाट दिसता म्हाका शक्ती आयुध हांव घेवन येयला इंद्रान दिलेले ते हागेले वैरी प्रयोग करचे म्हूण ताका मना गेला कर्णा मांत्र कसो कसो हांव केले एक विधीन केले एक आतां विधी म्हाका अनुकूल जावन ना
म्हाका विरुद्ध जावन आसा म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हण म्हळ्यार हांव लेखिल्लें तशी कसले जायना पुराय हांव लेखिल्ल्याक विरुद्ध जावन आसा म्हणटना दैव बल्ल म्हाका ना तें ताका कळ्ळां कोणाक कर्णाक आनी कसं म्हळ्यार तें शक्ती आयुध ताणें अर्जुना मारू म्हणून दवरलेलें आतां तें शक्ती आयुध कौरव सैन्याचे बॉम्ब मारतात न्हू कशी पूण आमकां वांचय 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 म्हणटना आतां तें शक्ती आयुध बळसूक पडली ताका म्हळ्यार खंयचे खंयचे अस्त्रान मारल्यार घटोत्कचाक कसलें जायना म्हळ्यार त्या शक्ती आयुधाक तसल एक शक्ती आसा कोणाल वयर प्रयोग करता ताका मारची शक्ती आसा तें कोण दिल्लें म्हळ्यार इंद्रान कर्णालेगी कवच कुंडल घेतना ताणें म्हणून तुका मिगेलेक आयुध दिता हें शक्ती आयुध तें मिगेल तें बारीक पावरफुल कळ्ळें एक शत्रूल वयर तूं प्रयोग करीत तितलेचे जाल्यार तूं कोणाल वयर प्रयोग करता पळय ताका ते दिश मारत म्हळेल संमार करता म्हळेल खंडिताची जाल्यार ताजे नंतर ते तुगेला समिती येना शक्ती आयुध एक पंत बळिसले कुडल्या मागीर ते मेगे लागी येता जाल्यार तूं कोणाल वयर बळशिता कोणाल वयर उपयोग करता तो खंडित मरता म्हूण मागीर मेगे लागी येता तेन्ना कर्णान सांगूस की इंद्रा म्हाका जावका जाल्यार तेंची एकल्याल मरण मा अंद्रे म्हाका माती होवन देता मागीर बरलेले जाल्यार पुराय हांव युद्ध करून मारता म्हणून म्हाका गोतस म्हाका एकलो शत्रू सुचो तागेल वयर पळय सुचाकच ये म्हाका आयुध कोण वसवे अर्जुन कळ्ळें तेन्ना इंद्रा कळ्ळी तें इंद्र म्हणटा की कोणाक अर्जुना मारच्याक घेतला हांवें तें शक्ती आयुध जाल्यार एक करी एकल्याक कृष्णाल रक्षण केद्दोळतय अर्जुना आस तूं मारू जायना खंयची आयुधांनी जायना मिगेल शक्ती आयुधांनी जायना इत्याक म्हळ्यार कृष्ण सामान्य न्ही परमात्मूच तो कृष्ण जावन अवतार घेवन येयला समस्त पांडव आंगेल रक्षणे भारू मिगेले म्हूण ताणें सांगला म्हणटना तुगेले हातान मिगेल शक्ती आयुध तूं अर्जुनाल वयर प्रयोग करता म्हूण लेखल्यार अर्जुना मात्र मारू जायना जाल्यार कर्ण तें म्हाका एक शक्ती आयुध मेळ्ळें म्हळ्यार संतोशारी इंद्रान कसो सांगला म्हूण सम आयकना तो कळ्ळें जाल्यार म्हळ्यार आयकना म्हळ्यार कान्ना गेला ताका मनावर न्ही ताणें घटोत्कचाल वयर ते शक्ती आयुध प्रयोग करचे म्हूण म्हणटाना ताका पुरे उडगास आयले इंद्रान सांगलें ही विधी लिखीत म्हळ्यार हेंच न्हय इतक म्हूण म्हळ्यार पळय म्हणटाची आमी कसो लेखला रे विधी बलवत्तर जावन वचचे म्हळ्यार देवान लेखिले जेवचे म्हणचे हाजे खातीर देवान लेखिल्ल्याक विरुद्ध जावन कसले जगत्यान तूं जायना विधी गेलोवच्या कोणाच्या न्ही साध्य ना इतक म्हूण म्हळ्यार इंद्रान सांगला अर्जुनाल वयर हें प्रयोग करूंक जायना म्हूण तसल्यार कृष्णाले मन दिसता हें शक्ती आयुध अर्जुनाल वयर प्रयोग करूं नज जाल्यार कसो करता म्हणून तशी घटोत्कचा मेगेल्या युद्धा पेटयली पुराय कर्णाल मनान तेत कळ्ळें आनी तो अयो आनी हांव तसल्यार अर्जुनाक गेलोवच्याक जायना दिसता मेगेल तें सोपन जाल्लें कितकी अर्जुनाक मारता गेलवता म्हणून म्हणलेलें एक सोपन जाता कितकी म्हूण सांगून ताका दिसता जाल्यार कसलें जेवो कौरवाल सैन्य दुर्योधनाल सैन्य बॉम्ब मारता काय पुरसत ना कळ्ळें हागेल पिडणे दुखून वांचय 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 म्हूण आत्तां आईची दिसाचे युद्ध जाल्ली म्हूण जाल्यार पयची कसं म्हूण फाय पळया म्हळालो आनेक ताका मनाक आयला कसं म्हूण म्हळ्यार हांव रणरंगान तूं मरता मिगेल दीस लागी येयलो म्हूण म्हाका कळ्ळा जाल्यार अर्जुनाल निमती हांव मूर्ख म्हूण असो दिसता हांव अर्जुना मार न्हू मागीर मेल्ले व्हडणे म्हूण लिखिल्लें जाल्यार अर्जुनाल निमती हांव मूर्ख म्हूण असो दिसता कळ्ळें तिणें कुंतीन म्हणलेलें हांव अर्जुना एकले सोन विंगड कोणाके मारना म्हणटना यो म्हाका अर्जुन म्हळ्यार मोगाचो म्हूण कळ्ळें अर्जुनान मंचुका म्हूण म्हळें अशी ती गेले मनान तशी न्हय तशी जाता कितकी कृष्णाले बुद्धी म्हाका गोतच न्हय घटोत्कचा पेटयली कसो जाल्यार म्हळ्यार हें शक्ती आयुध तागेल वयर प्रयोग करता म्हणूची आनी कसो प्रयोजन कसं सगळं आलोचन करून कसं करचें असं काही ना आत्ताच्या त्याचे कसं कर्तव्य म्हणून पळया मुख्य कसं करका म्हणून पळया आत्ता कसं म्हणून म्हळ्यार कौरव सैन्याक घटोत्कचाला आत्तान तूं वांचोचें आनी पांडवा ह्या शक्ती आयुध प्रयोग करचे विफल जाल्ले म्हण जाल्यार आनी पांडवाक गेलवता म्हण दुर्योधनाला सांगचे धैर्य म्हाका ना तशी कसले जेवो मनान तो लेखता काय तो हे दुर्योधना आमी हें शक्ती आयुध घटोत्कचाल वयरी प्रयोग केल्लेले क्षणाची तेंच वेळू तुगेले काशेच पळय सगळे लोक वेळ सुका पांडवांक एक संवार कोरका जेवो पसरांना बेटको या पुरे गेल्लेची जाल्यार मेगेल मरण खंडित हांव मरता संतोशार मरता युद्ध भुमीन तूं मरता म्हळ्यार म्हाका हें जीवन पूर जावन गेल्ला हें मनुश्य जीवन म्हळ्यार व्यर्थ जीवन हें कसलें साधन करची ना आशी कोपू द्वेशू मत्सर हांत भितर जाता तशें हांव संतोशान मरता म्हूण पळीत काय तो हातान तूं ते शक्ती आयुध दवरून घेतला दोळ्यान पळयता दोळे दुखून एक नमने दोळे दुखून उद्दाक
देवता करुणाक त्या शक्ती आयुध सम दिसना काही तका दोळ बोरून 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 इला कळवे कडेरी दोळ पुसून घेता आणि घटोद्गज जाल वैरत्या उडवून सोडता शक्ती आयुध म्हळ्यार मिंचुशी येवचे नव्हते जलारी इंद्राल शक्ती आयुध नव्हते नाम शक्ती तज्जे भयंकर पवर तक्का पुरा शक्ती आयुधा काही पवर चढ ರಾಮಾಯಣ ತಮ್ಮ ಕುಡುಗಸ್ ಜಲರಿ ಅರ್ಜುನ ಲಕ್ಷ್ಮಣ ಅಲ್ವೈರಿ हाणे इंद्रजीतून शक्ती आयुध प्रयोग करू असं ते तगला अंगा दुखून वचून ताकड दुखून येऊन मागीर पडले संजीवनी पर्वता वचून पुरे हाडोस पडे विशल्य करणी संभाव्य करणी हे पुरे ते म्हळ्यार संजीवनी म्हणलें की ते हाडन मागीर लक्ष्मणा मांचोचे तशीची हे शक्ती आयुध तो ते एक पंत मिंचुशी चमकलके सगळे भुंय आकाश पुरे घडा 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 या जाता नडगता म्हळ्यार कडकड येता भूकंप जतकी कसं मुणी कळना आकाशार मिंचू मारतकी गुडगुडा शब्दकी भुंय हलतकी कसं म्हणून कळना तशें एक नमने अल्लोला कल्लोल जल्ला सगळेची तो रबला भारी पराक्रमान रबला तो कळवे घटोद्गजाक तो हर्दी दिवन रबला जला रे शक्ती आयुध ताका कळ्ळी मात्र ये म्हाका हाजीन मरण जाता म्हणून सांगून पुरायजेन पळयत रसच काही तो घटोद्गज आकाशा इतले एत्तर जेवन रबला एक पर्वत रबल्या बरी जाल्यार रे शक्ती आयुध तागेले तिकडे येतरस कर्णान पेटयलेले वो एक पंता पर्वता इतले गात्र केला आनी ಕೆಲವಜन महाभारतांतू म्हळ्यार धांवलो कोण घटोद्गजू फाटी घालून धांवलो म्हूण शक्ती आयुध ताका लागले म्हूण कळवे जाल्यार तो रबला रब्बून ते आयुध तागेले हरदारी घेता तो जाल्यार त्या वेळाकच पळय व्हड पर्वतशी जल्लो न्हय त्या जल्लेल कसलेक म्हणून तात्पर्य निर्णया मध्वाचार्य सांगताची फक्त न्ही हे शक्ती आयुधान म्हाका मरण खंडित म्हणून मना आयले कुळ्ळे तो आनीक व्हड आकाशा इतल्या तर थरू जावन रबले की एक पर्वत रबल्या बरी इतके तशें जल्लेले म्हूण म्हणल्यार मरतानाय हांव पांडवांक सहाय कोरका म्हूण म्हणलेलें तागेलें मन आशिल्लें तशी त्या व्हड बेट्ट तसल देह खंय रबला तो कौरव सैन्या मध्ये न्हू रबला कौरव सैन्याच वैरी पडत जल्मे कितली कीस कौरव सैन्य तागेलें आंगा पंदा पूण पुड्डी जावन गेलीची म्हळ्यार पुड्डी म्हळ्यार माती पेटी म्हणून पुड्डी जेवची म्हळ्यार देह जर्जर जावन मेलींच कयतानी कळ्ळें ते इंद्राले शक्ती आयुध न्हू ताका वैजयंती म्हूण नांव कडेर म्हणटना इंद्रान सांगल्या बरी घटोद्गजा मारले उपास ते आकाशार धांवले वयर अंतरिक्षा वचून ते बर नक्षत्र दिसता आशिल्लें ताजे मध्यें खंय चमकल म्हणना ते म्हळ्यार ते वचून कोणाले पावला इंद्राले पावला हांगा कोणाले घटोद्गजाले मरण जालें कळ्ळें त्या वेळाक कौरवांक भारी संतोष कय जाल्यार भिमाक एक नमने आघात जाल्ले इतक म्हळ्यार पळय भिमाक गोतस घटोद्गज मरता म्हणून भिमू वायुदेव जाल्यार देखून ताका दुख्ख कसलें ना महाज्ञानी तो जाल्यार लोकां एक दाखोवका न्हय पुत्तान मरतना कोणा जाल्यार बापसो एक रड येता पळय तशी तो युधिष्ठिराला वचून रडता खंय म्हणटा खंय तो मेगला पशी बल ताका चड तो कशी मेल्लो म्हूण युधिष्ठिराकय दुख्ख जालें की पाप अरण्यान तूं जीवन केलेलें हें एक युद्ध कसलें पूण येयलें की आमगेले निमती जावन कितले जन मेलींची आजचेर डुब मरत रसाची भिमा कश्यपा समाधान करचें ताकाय रडण येयलें तो रडलो जाल्यार कृष्ण भारी संतोशारी तो उडतकय कृष्ण आनी अर्जुनाक पटोवन धरतकय शंखनाद करतकय सिंहनाद करतकय पुरे जन आश्चर्य कृष्ण अशी कसल्याक करता म्हूण सांगून अर्जुन निमगीतकय तमप्रच्यत गुडाकेशः किमेतदिति दुर्मनाः हते सुतेग्रजे अस्माकं वीरे किं नंदसी प्रभो कसले देवा ये आमगेलो ज्येष्ठ पुत्र यो म्हळ्यार आमगेलो बाबा वालंतू चेडूवालंतू मलगोडो कोण घटोद्गजू ताणी मरतन तुका इतले संतोष जेवन नांचे कसं न्ही म्हाका सम्म म्हूण दिसना आमी पुरे दुख्ख भोगता रसाची तूं भारी संतोशार नांत न्हय कसं जाला तुका कसल खातीर अशी करता म्हूण कडेरी तमाहा भगवान कृष्ण दिष्ट्या जीवसी फल्गुना त्वदर्थम निहिता शक्ती विमुक्ता अस्मिन ही राक्षसे पळय अर्जुना तुका गोतना कसल खातीर हांव आसता नांदता खूश पावता तुका गोतना जाल्यार हांव सांगता न्हय कसो गोतस
भारी आनंद जल्ली म्हाका म्हूण लेख तू कसं लेखलं रे म्हाका बेजार ना इतक म्हूण म्हणत ते कर्णान इंद्राला घेतील शक्ती आयुध ते इंद्रान कर्णा दिलेलं शक्ती आयुध ते कोणाला वैरी प्रयोग करता त्यांनी खंडित मरताची मांत्र दोन्ही बंद प्रयोग करू ते आयुध तुका मेळना मेघाला येऊन पावता म्हणून इंद्रान ताका वर दिलेलं ते आयुध दितना कळव्या तशीच आजी ते शक्ती आयुध पळय प्रयोग केलं घटोत्कचा वैरी घटोत्कच मेल्लो इंद्राला चमकल नव्हते त्यामुळे कसं संतोष म्हणारी त्या खातीर म्हणून हे सांगता पळय हांव म्हाका कर्ण तुका मारतल की हांव कशी तुका चुकूचे तुका मोर हांव सोडा कर्णाला तांतू खंडित जलरी कंची कसं कशी मारतो तो कसं लालोचन गेली या पुरे त्या बाई गोतना म्हणा कृष्णाक जलरी सांगतो अशीची त्या शक्ती आयुध ताण घेतील दीस तुकून म्हाका त्या शक्ती आहे तुगेले एक तीर्थांड दवरला तुगेले एक तीर्थांड दवरला म्हणून म्हाका गोतच कळव्या तशें न्हू ते शक्ती आयुध आशिल्ले जाल्यार ताका एक वरय दिला इंद्रान कसं न्ही हें कोणाला वयर प्रयोग करता तो मरताची म्हूण सांगून तशी म्हाका खंयी तुगेले वयर तो प्रयोग करतवे म्हूण म्हळ्यार भंयान सम न्हीद नाशिल्लें जाल्यार आयचे दिसा म्हाका अत्यानंद जाले इत्या म्हळ्यार आनी कर्ण मेल्लो म्हणूची इत्या म्हळ्यार शक्ती आयुध आसतितली काळ तू तागेले युद्ध करतना तुगेले वयर ताणें प्रयोग केल्यार त्या म्हूण म्हळ्यार भंय आशिल्लो आनी तू तागेले बिंदास युद्ध कोरयत कसलेय भंय ना कळव्या तुका आनी तागेले खंयचे आयुधांनी तुका कसलेय जावची ना तशी आतां अनेक विषय कसं गोसो दुर्योधन शांती संधाना खातीर दुर्योधन आले थंय हस्तिनावती चमकल न्हू तेन्ना दुर्योधनान सांगिल्लें तुमी कितले जन तुमगेल्या सैन्य ओट्ट जावो कसले जावो म्हाका एकलो कर्ण आसल्यार पुरो युद्ध गेलवूचाक म्हूण जालें न्हय म्हाकाय गोत्त आशिल्लें कर्ण जगत एक वीर म्हूण सांगून दुर्योधनाक कर्ण असामान्य म्हणून गोत्तस आनी न्हिचावन एक सांगता पळय तुका एक सांगता पळय कसलें म्हूण म्हळ्यार तो तुगेल्या पशी विरू म्हूण येता अर्जुना पळय युद्धा सूर्याल पूत न्हू तो प्रति एकांतू ಸ್ವಲ್ಪ वैरीचे अर्जुना पशी पळय युद्धा प्रारंभांतू कवच कुंडल नान ते इंद्रा दिवन सलवल्तो कळ्ळें मात्र न्ही भीष्मान ताका अर्धरतू म्हळेलें न्हय ताजी निमती जावन तो 10 दीस युद्धा येनी पळय तशें तुमगेलें सैन्य इतली काळ थंय बाळत राहील कर्णान बी सुरवे दीस युद्धा येईल जाल्यार तुमगेलें सैन्य ते दुखून पुड्डी करत आशिल्लो तो पुरे देवान लेखील तशी जेवचे म्हणजे हक्काचे अर्जुना 10 दीस युद्धा दुखून भायर बैसल्या बरी जाल्लो तागेले अहंकारान कवच कुंडल ना दिल्ले पळय त्यामुळे आतां तागेलें मरणा कारण जाल्लें शक्ती आयुध आशिल्लें त्या आजी ताणें घटोत्कचाल वैरी प्रयोग केल्ले आनी तागेले एक वेळ कवचा कुंडल तागेले आशिल्ले जाल्यार शक्ती आयुध ताणें आतां व्यर्थ प्रयोग करना नातिल जाल्यार इंद्रू वरुण कुबेर कोणेय ताका सोलसाच्या जायना आशिल्लें कळ्ळें तशें जावन पळय मिगेले प्रेरणेन इंद्रान तागेलें कवच कुंडल दान जावन घेवन शक्ती आयुध दिलेलें आतां तागेलें कवच कुंडल येना शक्ती आयुध येना म्हणटना जालें न्हय दैव बल तागेलें दुखून गेल्लें म्हणू लेक ताका सोलसाच्या भारी सुलभ तुका न्ही आनी तुवें ताका मारचें तुका सोडल्यार आत्तांय तागेलें कवच कुंडल ना आशिरबो शक्ती आयुध ना आशिरबो विंगड कोणाला युद्ध केल्यार तो गेलवता तुगेलें युद्ध केल्यार मान तो मरता सलबता म्हूण सांगून सांगता हांगा युधिष्ठिराकय कोप येवचें आस कसं न्ही कृष्ण हस्त कसो लेक आमगेले मलगड चेडू पांडवांक गेलो तूं मलगड चेडू गेल्ली न्हय हें कृष्णान कसलें अशी करता आनी कृष्णाले कसं उरलोचें आवत कर्णा वचून मारता तो म्हूण सांगून युधिष्ठिरू कर्णाल वटू युद्धा वच्चाक म्हूण बायसोन चमकला इत्याक म्हूण म्हळ्यार पळय सुरवेक ताणें म्हणूस अभिमन्यूक वध करच्याक मुख्य कारण कोण द्रोण म्हापशें दुखून वचून मारायचें म्हूण सांगिल्लें द्रोणान आनी तांणी चमकल्याचें म्हापशेच्यान मारूंक जाल्यार अर्जुनान मारली कोणाक जयद्रथाक कळ्ळें आतां तशी जावं तेवय म्हाका कसलें इश्ट नाशिल्लें आत्तेक कसं म्हूण म्हळ्यार वनवासांतू सदा सर्व काळ अरण्य आसतना खंयचे वेळा कश्ट म्हळ्यार येवन घटोत्कचान पाविल आमकां खंयचे वेळा कसले सेव म्हळ्यार पळय गंधमादन पर्वताक वयर चोवन पूर जेतना सर्व जनाक घटोत्कचान व्हांवन वेलेलें न्हय वयर ह्या पुरे बुडकास करून युधिष्ठिरू सांगता घटोत्कचात आमगेले सेव तितली केलेली घटोत्कचाक कर्णान मारतना तुमी प्रे हसताच वे इतली उपेक्ष वे तुमकां हांव ताका कसं म्हूण पळयता हांव ताका दिश मारता कृष्ण नाका युधिष्ठिरा तूं न्ही तुगेलो आतां तो मरना तूं सोलून येता अर्जुनाला आतां तूं मरचें म्हूण कशी सांगल्यार आयकना न्हय कृष्ण तागेलें म्हापशी वता ते भितर वेदव्यास ऋषी येद्रा येताची
येऊन प्रत्यक्ष जाता येईल ताने तांग गोतच न खंयची वेळा वचका कसं सांगता म्हणून सांगताच की खंयची शक्ती आयुधाना अर्जुनाक मरण जत्त शिल्पळ्या म्हळ्यार इंद्रान दिलेली शक्ती आयुधाक एದುರಚ್ಚ ಕೊಣಕ್ಕೆ ಜೈನ ಮಾತ್ರ ನೀ ಇಂದ್ರಾನ सांगिले उत्तरस हे शक्ती आयुध कोणाला वैरे प्रयोगीचा तो खंडित मरता म्हण त्या शक्ती आयुधाना बिनी ताणे कर्णानं अर्जुनाला वैरे प्रयोग केलेले जाल्यार अर्जुन खंडित मरत आशिल्लो जाल्यार कृष्णा पुरे ಗೊತ್ತशिल्ली कुणूची घटोत्कचा ಎದುರಾಗಲ್ಲ ಕೃಷ್ಣ आता घटोत्कचाक ते शक्ती आयुधನ मार्का जाली नमे आताच घटोत्कच मेल्लो घटोत्कच मेल्लो म्हण तूं दुःख भोगू नका कसं लाका म्हळ्यार घटोत्कच मरणी तर जालें जाल्यार ते शक्ती आयुध अर्जुनाला वैर प्रयोग जाता आशिल्ले अर्जुन मरता आशिल्लो तुगेलो अदृश्ट म्हणल्याक इतक म्हळ्यार अर्जुन आनी वांचूनच न्हय अर्जुनानच तितले काळ तुमकां जय मेळचे विशयांत कसले तोंदरे ना कसले संशय ना म्हणून वेदव्यास सांगताची युधिष्ठिराची की समाधान दिता आनी वापस युद्ध करू बाई सरतात निजावन कसले म्हळ्यार वेदव्यासान सांगचे आसा पळय जन्म येईल जनान मुरुका नव्हे तू जावो अन्यकडे जावो कोणेय जावो जन्म येयला मुरुका आता घटोत्कच मेल्लो म्हण दुःख करची नाका अर्जुन वांतलो नव्हे म्हणलेले विशय संतोष पावका ताणें मेल्लेले जाल्यार तुका घटोत्कचान मेल्लेले पयशी चड दुःख जत्तशील की ना उडगास करी म्हणटा तूं कसले कोपचे आतां तुगेले पुरे भावंड तुगेले एदराक आरोग्य जावन आसत नव्हे तांकां पुरे ಒಟ್ಟು कोरून युद्ध करी जय संपादन करी कळ्ळें आनी 5 दीस युद्ध बरला तशें जावन 5 दीस युद्ध जल्ली कुडलें हें सगळें समग्र हस्तिनावती इंद्रप्रस्थ सगळे अखंड भूमंडल म्हूण येता तुची राय जाता कळ्ळें तशें जावन धर्मारी तूं धर्मारी युद्ध करतरस जाल्यार यवय धर्मुची आतां हांव सांगिल्लें ही धर्मुची आनी जाल्यार धर्माकची धर्मारी युद्ध करतो यथा धर्मः ततो जयः यतो धर्मः ततो जयः धर्म खंय आसा तेंची जय मेळटा म्हणून व्यास उपदेश दिताची आनी अंतर्धान जाताची आतां उपास युद्ध मुखार वतरस युद्ध कळ्ळें कसं न्ही म्हणल्यार आनी युद्ध करनाशी म्हळ्यार हाक मना केलें युधिष्ठिराक कोणें वेदव्यासान सांगिल्लें पुरे तेच जावन आनी वचा युद्ध करया म्हूण सांगून मुखार चमकलो सांगताच काही कळ्ळें पळय कृष्णूय सांगता पळय युधिष्ठिरा आनी मुखार वचा थंय द्रोण पांडव सैन्या वाटू युद्ध करतरस अर्जुनाकय सांगता तूं मरणा दुखून मृत्यू दुखून भायर येयल्लो म्हाका तेच बारी संतोष यो 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 युधिष्ठिराकय सांग पुरे जन वचून युद्ध करया द्रोण पांडव सैन्य पुड्डी करतरस घटोत्कच मेल्लो म्हूण कळ्ळें कुडलें ते सैनिकांक खंय दुखून त्राण येयला की पिशिशी युद्ध करतरसाची म्हूण कडेरी तद्न सात्यकी कृष्णाले निमगितके कर्णान इतले दिसू आतां 2 दीस युद्ध करतशील वय न्हय शक्ती आयुध अर्जुनाला वैर प्रयोग करनी इत्याक तदना नाना त्या पुरे दैव लिखित म्हणच न्हय इत्याक घुसय प्रति दीस रात्री शिबिरा बैसून युद्धा विषयी चर्चे करतना दुशासनु शकुनी दुर्योधन पुरे त्या शक्ती आयुध अर्जुनाला वैर प्रयोग करी म्हूण सांगता आशिल्लीची करुणय वापवत आशिल्लो जाल्यार हें मेगेलेची जाणमे कळ्ळें दैव लिखीत म्हळ्यार देव म्हळ्यार कृष्णू न्हय तो सांगता हें मेगेलेची जागृत म्हणून इलकुय तुमी ही ताका म्हळ्यार हांव भारी जागृत करून अर्जुननी कर्णान ಎದರ ಬದ್ದರ युद्ध मेळनाशी द्वंद्व युद्ध मेळनाशी भारी जागृती रथ चलायसीत आशिल्लो केन्ना कर्ण अर्जुना लोटू युद्ध येता तेदी भितर विंगड जना कर्णाले एदरा सोण अर्जुनाक घेवन विंगड कडेन मत्त आशिल्लो कळ्ळें अन्य कसं म्हळ्यार विधी लिखीत म्हणला न्हय तशें जावन ते अर्जुनाक ते शक्ती आयुधान मरण ना म्हूण विधीन लेखला जाल्यार ताका सम जावन कर्णाक अर्जुनान येद्रा येयले न्हय ते शक्ती आयुध मेगेले आसा म्हूण ताका उडगास येनाशिल्लें एक नमने विसर जाता आशिल्लो ताका त्या उडगास येवपा जाल्यार हांव रथ चुकोवन अर्जुनाक थंय दुखून विंगड कडेन व्हरत आशिल्लो म्हूण सांगून पुरय सांगता कोण कृष्ण तेद भितर द्रोणाचार्य उपास पांडव सैन्य पुड्डी करताचे म्हूण मना वचून युधिष्ठीर भीमा सांगकी भीमा वस तुगेलें कर्तव्य कसं म्हूण पळोवका तुवें तुगेलें पूत मेल्लेलें दुख्ख आमकां येस जाल्यार युद्ध राबोवचें जायना नव्हे वस आतां थंय द्रोणाचार्य राबला तूं येद्रा वचून युद्ध करी हांव वचना इत्याक म्हूण म्हळ्यार घटोत्कचाल मरणा निमती म्हाका चिकी माती गुल्यावर तरस
तू वस भीमा म्हण कळ्ळें. भिमाक दोळे देखून दादे म्हणटरस गटोत गज पूत मेल्ला जाल्यार कर्तव्य एक करूं का न्हय. कृष्णान पुराय जना युद्धा वचा म्हणल्यार युधिश्टिरू येना युद्धाक कृष्णाक तसये कळ्ळें बे बय युधिश्टिरा मस्त दुःख जाला म्हण कडेन रे कृष्ण तागेला उरलो चावतके तो मस्त दुःखार कृष्णाला उलयतके कृष्ण सांगतके कसलें दुखता तूं इतलें बेजार करता कसलें तुका मस्त धैर्य सुखात कित्याक म्हळ्यार रायो म्हणलेल्याक एक युद्ध म्हळ्यार असलें मरण सामान्य आजी पूत मोर पुरो भाई बापूस मोर पुरो एक दीस आज्ज मोर युद्ध करच्याक कोण राबला तांतू ह्या पक्षाचे त्या पक्षाचे म्हूण ना मरण म्हणल्यार पुराय जनाक आस कळ्ळें. तशें न्हू तांतू हितू मुखारसून राय जातलो इतली दौर्बल्य कसला तुका दुःख करचें तुका गोतच न्हय दुःख सैसून घेवका म्हूण सांगून म्हणून सांगता तेदान युधिश्टीर सांगता काय बाई युद्ध कसलें युद्ध कशें करचें युद्धाचे नेम कसो पुराय गोत ना कृष्णा म्हाका. एक पंत युद्ध आयली नंतर जीवन अशी तशी जतल म्हणून कोणीय आलोचन करूंक जायना प्रेडिक्ट करचें म्हणटा पळय तें जायना म्हणून म्हाका गोत ना पूरे जनालें जीवन अशाश्वत अस्थिर म्हणून गोतस जाल्यार ते चेडूडान आमकां कितले सकडी सहाय केला वनवासा वेळार त्या उडगास करतना म्हाका मस्त रडण येता. ताणें केल्लेलें स्मरण येनी म्हूण जाल्यार मेगेल इतलो पापिश्ट कोणें बुंयचेर आसल्या पळय कोणेंय उपकार केल्लेले आमी स्मरणे दवरका कोण उपकार केल्लेले स्मरणे दवरनाशी विसरतकी तांकां कृतज्ञ म्हणटाची तांणी व्हडली पापिश्ट जगत्यांत. तशी युधिश्टीर सांगता ताणें आमकां मस्त उपकार केला हांवें ते उडगास करनी म्हण जाल्यार हांवें पापिश्टू जाता न्हय म्हणून सांगचास. आनी तो सांगता घटोत्कचान केन्ना सकळी सहाय केला म्हूण कृष्णा लागीं. कृष्णा नकुल आनी सहदेव मेगेल मस्त प्रितीचे आमनातील चेडू तीण सहगमन करून घेतिल्लें म्हणून मेगेल अम्मानय तांकां मस्त मोग करूं आशिल्लें. सहज जावन आमकां तीग जाणांकय नकुल सहदेव म्हळ्यार आमगेले चेडूशी तांकां आमी फोड केलेले गे जाल्यार म्हाका घटोत्कच केन्ना आमगेले संसर्ग आयलो पळय ताजे नंतर म्हाका तागेले वयरी मस्त प्रिती वाडली. सुरवेक वनवास आसतना काम्यक वनांत आमगेले आयल तो जल्वे अर्जून तपस्या चमकल पळय तेन्ना घटोत्कचू आमगेलो उठ राबिलो. आमी हिमवत पर्वता चमकली पळय तेन्ना तोच आमगेलो उठ येयलो. द्रौपदीक चमकुचो जायना म्हण म्हणकुडले उबारून व्हेल्लेले ताणेची तेजल न्हय युद्ध प्रारंभ जाता म्हण कळ्ळी कुडले आमगेले पक्षा येवन राबलो तो. केदन जाय जाल्यार म्हाका स्मरण करायची हांव तुमकां येवन पावता म्हण आश्वासन दिल्लें ताणेची. ती युद्धाक ह्याच लेगून ताणें गेलवलेलेची आमकां संतोष जावची तशी युद्ध केला. आतां ताका कळून घेतलें म्हणटना दुख्ख जायना म्हाका आमी इतली जर आसून ताका रक्षण करूं जायनी म्हणटना बेजार जायना अभिमन्यून पुणी मरतना आमी कोणेय नाशिल्लीची ते चेडूं भितरी मेल्ले म्हापशे दुखून मारन जाल्यार हें चेडूं आमगेले दोळेद्रक मेल्लो न्हय. आनी अभिमन्यू कोण मारलेले पळय द्रोणाचार्यांनी पुराय जन कर्ण गिणून तांकां कोणाक आमी मारले ना न्हय जयद्रथा एक अर्जुनान मारले कळ्ळें. अभिमन्यूल मरणांतू जयद्रथाल पात्रस कसं न्ही म्हळ्यार भिमा भितर वच्च्या सोणा नातिले व्युहा भायर राबून शिवाय ताका म्हापशे दुखून मारलेले कोणें द्रोणान कर्णान अश्वत्थामान पुरय न्हय तांकां मारना अशी घटोत्कचाक कर्णान मारले. आतां घटोत्कचाल मरण आपुणी त्या कर्णाल वयर आमी चेड तुरसून घेवका न्हय तेवूय जायना तशें म्हणून हांव युद्ध करूं वता म्हूण भायर सरलेलो म्हूण. तेदन व्यासान येवच्यास युधिश्टिराक तडसुच्यास कळ्ळें ताण अशी मोरकां म्हूण आशिल्लें. तुगेलो अदृश्ट कसा म्हळ्यार अर्जून मरना नतिले अर्जुनाल खातीर दवरले शक्ती आयुध ते ह्या पळय सांगून आनी 5 दिसा युद्ध न्हय ह्या पळय सांगला न्हय कळ्ळा न्हय तुमकां म्हणून व्यासान समाधान करून पेटच्यास जल्वे अपास युद्ध शूर करचें शूर जाले दोनी सैन्य एक एदुर सैन्याक एक त्या सैन्य ह्या सैन्याक एक नमने मारण होम म्हळ्यार मेळ्ळे जना कातोर घालचे जातोरस मध्यरात्री जाले पुराय जन दोळ
कुरवणी 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 तरच की सकाळ दुखून युद्ध करत रसाची एक क्षण त्यांनी विश्रांती घेणी सूर्यास्त जल्ली नंतर द्रोणान युद्ध आपयला दुर्योधनान तक्क कोंकून कोप येऊन द्रोणान युद्ध आपयला म्हणून युद्ध बाई सरल्याची कळव्या 24 ಗಂಟೆ युद्ध ते दुसूची फस्ट जल्लले इतले दीस सांगतो 24 ಗಂಟೆ युद्ध जल्ला मुण्णा कळ म्हळ्यार सकाळ रात्री युद्ध जल्ला मुण्णा जल्लारी कडेर कडेर म्हणताना युद्धापशी चढ एकल्या पैशी एकल्यांक नी देत रस सैनिक एककडे कुरवून पडतरस के अर्जुना पाप दिसतरस के तिथली युद्ध करताना तो वडान सांगत की पळ्या युद्धभूमी आशिल्ले पुराय नाय आस जल्ला पुराय जन काम कसमीत काळोख म्हळ्यार काळोख युद्ध करू कसले दिसना तुम्ही एदुर पक्षाचे तुमकांय ओप्पिगस म्हूण जाल्यार आम्ही खंय आसाची थंय थंय ಸ್ವಲ್ಪ वेळ भुंयचेर न्हिदोन विश्राम कोरया चंद्रोदय शूर जाऊ मागीर युद्ध शूर कोरया जायत वेळ कडेरी खबर बाई जायत मळिलीच खंय कडेर पळिल्यार कोण खंय अस थंय थंयची न्हिदोन पडल्यांची म्हळ्यार सुरवेक न्हिदा दोळे तांकां मान घेताची कोणीय दिसना न्हीद विंगड काळोख विंगड तशी अर्जुनान सांगचे कडेर म्हळ्यार चंद्रोदय जावते न्हीद करया म्हणले न्हिदोया म्हणले कुडले पुरजन न्हिदलीत न्हय अर्जुनान चंद्रोदय जावते युद्ध राबोवन न्हीद काड्याची ಸ್ವಲ್ಪ विश्रांती मेळटा म्हणलेलेच काही सैनिका पुरे सुरवेक न्हीद इलीची कशी न्हिदल्यांची म्हूण सांगताच्यांतू महाभारतांतू ಕೆಲವು ಜನರು ತಾರशिली थंयची बसून न्हिदलीच की हस्तीर बशिल्ली जन हस्तीर येवन ती न्हिदलीच काय गोड्यार बशिल्ले जन गोड्यारय न्हिदोन पडलेच काय ಕೆಲವು ಜನ युद्ध करचे पोजारीची युद्ध करता आसाचे हात बिस्वितर असं निद्दा आसाची कळवा तशी पुनश्च चंद्रे अभ्युदिते युद्धेते समाययुः शस्त्रमहस्त्र वर्ष केदन चंद्र उदय आयली पळय वापस युद्ध शूर केल्लीची कळवा दोन्ही सैन्याचे वटूची युद्ध करतर आसाची दोन्ही सैन्याची कळवा पळयतना निचावनु पळय चंद्राल उजवाडू त्या युद्धभूमी वैरी पडला उठू तंबडे दिसता आकाशार चंद्र वैर येता पुरे जन एक नमने भ्रमी जलके सूर्योदय जल्ली दिसता म्हण कुडले युद्धाचे भेरी गिरी सूर्य जाग जल्लींची कळव वापस युद्ध निचावन पाप म्हणटाची तितली रात्री युद्ध नाका आशिल्लें तितले वामट्या लिलीच काही त्यांनी कळव्या एक नमने म्हणटा पळय अमानमीय म्हूण सांगून तशी जल्ला आतां पुरय युद्ध करतर आसाची द्रोणाक निजावन पळय द्रोणू कशी आसुका तो ब्राह्मण ताका एक दयागुण क्षमत्व पुरे आसुका न्हू तें नंचिना भीष्मान आसतना तसले युद्ध करनी जाल्यार आतां द्रोणान सांगता युद्ध रात्री जाता जाल्यार पाप एकलय कसय रात्री न्हीद कसले म्हूण म्हणी कित्याक म्हळ्यार सैनिक तांगेल कर्तव्य युद्ध करचे रात्री करला रित्या सकण केला रित्या जल्वा तशीची एक दोन याम म्हळ्यार पांत्या जेवच्या एक याम बाकी भरला एक 2 गंट बाकी भरला म्हण येतं पल्ली जेवच्या 6 गंट्या पशी पुढे काही ब्राह्मी मुहूर्त येवच्या 1-2 गंट असताना मध्यरात्री 2 गंट्या लागी 1.5 गंट्या लागी युद्ध शूर जल्ला वापस ಸ್ವಲ್ಪ वेळान सूर्य तशीच नमे एक 2 गंट युद्ध जेवचे युद्धभूमीन तो 2 गंट युद्ध करचे तो एक बग्गी जावन वता पळय कडेरी अशी तशी पळोव भितर सूर्योदय शूर जलके सूर्योदय शूर जावन कळ्ळवे पूर जनेक पंत भक्तीन सूर्याक पायम पडलीच कळ्ळवे हे 15 दिसा युद्ध शूर जल्ले म्हण येता कशी सूर्योदय जल्ले कुडले 15 दिसाचे एद्दोळू 14 दिसा युद्ध जल्ले रात्री युद्धांतू संपूर्ण कौरवाले एक अक्षोहिणी सैन्य भीमानाने अर्जुनान नाश केला म्हणून म्हणचे म्हणताची महाभारतांत कडेरी पल्ली तरी कळली की कितली सर्वनाश जल्ला सैन्याचे म्हणून जल्लरी अयो तांनी मेल्लेचे हन्नी मेल्लेचे आमगेल सैनी इतले गेले तांगेल सैनी तितले गेले म्हणून आलोचन करू समय असवेताई युद्ध सकाळी रात्री शूर जल्लेले युद्ध पुळदीस शूर जल्लेले युद्ध रात्री एक घंटो एक अर्ध घंटो न्हिदलेच की कसं की वापस युद्ध शूर जावन पल्ली जावन पल्लीचे तर युद्ध राबोवचे आसवे युद्ध शूर जल्लेची तशीची सुरवेक दुर्योधनान वापस चंद्रोदय जल्ली पळय युद्ध शूर जल्ले पळय रात्री तेदन द्रोणाक सांगोस की ताणें येता प्रकार तूं सेनाधिपती जावन तुगेले दिव्य अस्त्र शस्त्र सुनू तांतूय पांडवांनी तूं मेद्र आसतनाय अर्जुनान कितले आमगेले नाश केले सैन्य
सांगू का धनुर्विद्येचे पितामह म्हणून तुमका सांगताची जलारी मेगेल दुरादृष्ट दिसता पांडवान तिथले सैन्य नाश करताना तुम्ही तांगेला की एक मृदू धोरण म्हळ्यार मावाळसाणीर तुम्ही युद्ध करतात ना या समूह आहे अर्जुन म्हळ्यार भारी प्रीत नव्हे तेच चावनो तुमका आचार्यनो तग्गिले तर पिनरापच्या इष्ट तस चावनो तुम्ही मारचाकची ऐकनाची पांडवांक म्हणताना ताका पापकांना खर जतरस कडेरी द्रोण लेखत काही कसं जल्ले मी गेले स्थान हे दुर्योधनाल निमती पुಳ್ಳಿ मेगेल जीवन कशें आशिल्लें सनपणेरी ताका पुरे उडगास येयले म्हळ्यार तागेले अंत येते ताका ते दुसू सकाळी 15 दिसा सकाळी पुरे उडगस ताका चेडू पण तागेले द्रुपदू तागेले ಒಟ್ಟು तागेले स्नेहित जावन गुरुकुला आशिल्लो कळे द्रुपदाल ಒಟ್ಟು स्नेह जल्लेल ताका मागीर दुर्जल्लींची तो राज्यभार करचे मुखार वो ब्राह्मण जावन तो विंगड जाल्लो अश्वत्थाम जाल्लो ताका दुदा खातीर तो द्रुपदाल आसतना ताणें दूद पिवका म्हणलें काशी ताजे खातीर म्हाका एक जिवनान तो थोडें सूख मेळटा जाल्यार द्रुपदाले वचून म्हळ्यार बायलेन ताका सांगूच न्हय तुगेले दोस्तीच खंय न्हय तूं तागेले वचून निमगी आमगेले चेडूडाक कसले दिना म्हणून म्हणटलो पळय तो म्हणटना एक आशी एक दुद्दा आशे खातीर द्रुपदाल आसतना येवचें थंय तेदन ताका कळ्ळें राय जातरी तांकां कितले स्वार्थ कितले दुरहंकारू कितली दुडवा मद येता म्हूण सांगून त्या द्रुपदाल त्या तागेले चर्ये पळोवन कळ्ळें हांव रायू तूं एक याचकू फुडली जीवन जाल्यार जाल्लें आतां कसो तुमी गेले निमगुच्या येवचें तशें न्ही पळय द्रुपदान ताका हंगसूचें आसना न्हय ताका भारी बेजार जाता थंय दुखून इदा ताणें कसो करचें हांव अरण्यान तूं वता ऋषिले मध्येन तूं वता म्हूण म्हणलेलो येतन ताका मध्येन तूं हें हस्तिनावती मेळटा न्हय ते चेडू मेळटात न्हय कडेर तांगेल ಒಟ್ಟು त्या भीष्मान तांकां धनुर्विधी शिकयता म्हणटा जायत म्हणटा शिकयता घेता इतली निमती जाल्ले म्हणून ताका पुरे तो आलोचना करता हांव एक ब्राह्मण जावन अशी नीच एक युद्ध करची तसली परिस्थिती कसं खातीर आयली म्हळ्यार म्हगेले मनांतूल क्रोध म्हगेले मनांतूल सेडू कळ्ळें द्वेश द्रुपदाल वयरचे त्या ताजी पुराय निमती तागेले दुरहंकार मोडका ताका पाठ शिकूका म्हूण म्हणलें काशी पळय आशी कामां जालें क्रोध मत्सर द्वेष हे पुरे एकामाक्षी एक म्हगेले शांत जिवनांत पांय दवरली न्हय ताजे नंतर हस्तिनावती आयली नंतर कौरव पांडवाल गुरू जल न्हय द्रुपदाल आसतना म्हाका कसलो अपमान केल्लेले ताजी प्रतिकार करच्या खातीर म्हाका हानी मेळ्ळीच म्हूण संतोश जालो न्हय पांडव कौरव जाल्यार भीष्मा लागीं हे पळय विशय सांगतना ताका ताणें ते दीस उलयले आज म्हाका उडकस जाता म्हूण द्रोण लेखतकी ते दिसू ताका हांस येयली की भीष्माक म्हाका द्रुपदान अशें अपमान केल्लें तूं म्हाका हांगा राब चेडवा धनुर्विधी शिकय म्हण न्हय जैता हांव हांगा राबून चेडवा धनुर्विधी शिकयता म्हगेले जिवनांत एकी आश कशें म्हळ्यार द्रुपदाल दुरहंकार मोडका म्हूण सांगून ताका म्हगेले पया पंदा येवचें तशी कोरका म्हूण आश म्हणटना भीष्मान हांसचास जाल्यार ताका मस्त मन दुखता कळ्ळें सांगता कळ्ळें जायत तूं धनुर्विधी शिकोवचें आमगेल्या हांगा 100 गटल्यान जन आसाची हांगा राब जाल्यार तेदन भीष्मान तागेले उतरांत तितली दुखी कसले आशिल्ली म्हूण आज कळटा म्हाका यो ब्राह्मण धनुर्विद्य शिकोवन विद्य दान दिल्लें म्हूण सांगून उतर अब्बू येत आशिल्लें न्हय हागेले मना इतले सेडू मत्सर कसले खातीर भरले हें खंय की भीष्मा मना वचून तो हाशिल्लो दिसता म्हूण न्ही आतां ताका उडगास येता कोणा द्रोणाक लेखतकी तेदन म्हाका दिसता आशिल्लें हस्तिनापुराय लाय जालें म्हगेले कसलच कडेन जिवनांत आश आशिल्लें पुरे नेरवेरसून घेवचें जाल्लें रायाल आश्रय मेळ्ळें म्हगेले अश्वत्थामा कसले तोंदरी ना हे पुरे म्हगेले मना इलाजी तीच ओडी चुकी म्हूण म्हाका दिसता जेव्हा हस्तिनापुरांत हांव राबलो न्हय त्या वेळार म्हगेले ब्राह्मण सहज स्वभाव कसले कर्तव्य कसले ब्राह्मणांगेले धर्म कसले ह्या पुऱ्या विसरलो न्हय निचावन आमकां सुका जाल्ले क्षमागुण दयागुण मृदुत्व हे पुरे उच्चून काठिण्य पृश स्वभाव पुरे म्हाका कळ्ळी न्हय इतली निमती आनी म्हाका अपमान केलेले द्रुपदाक शिक्षा करता तो दुरहंकारी म्हूण सांगून लेखली न्हय तेदन म्हगेले मनांत तो हांव त्याच दुरहंकार शिकता म्हूण त्या दिसांनी हांव ब्राह्मण जावन सुनू क्षत्रीय जाल्यार व्हड नाशिल्लें अहंकारान सेड तुरसूचें म्हूण सांगून युद्ध करचें म्हणून सांगून लेखून
एक रितीर मेगल आत्महत्या हांवें करून घेतल्या बरी जालें न्हय. अर्जुनान गुरुदक्षिण दिवचे खातीर द्रुपदा शिक्षी दिल्ले वय जाल्यार तितले वेळाक मुगेल्या आंगांतुले कोप पुरय निवन गेल्लो न्हय. कोप आशिल्लो तेन्ना द्रुपदाक सल्वा येयलो जाल्यार संतोश जाता आशिल्लो म्हाका कळ्ळें. जाल्यार मुगेल कोप थंड जालेलो देखून हांव तुका ब्राह्मण म्हळ्यार कसल म्हूण दाखोवचे खातीर इतलें केलेलें जेवो आनी आमी पुडली म्हणके आसुया म्हूण. जाल्यार मुगेल मनांत उरलें द्वेश वचूनच पुरो. जाल्यार हांव कशी द्वेश लेखिल्लें द्रुपदाल वयरी तशी विंगडांकय द्वेश येतले म्हळ्यार द्रुपदाकय मुगेले वयरी द्वेश येतलो म्हूण आमी त्या लेखा न्ही. द्रुपदान तेन्ना अग्नील प्रार्थना करून यज्ञ करून दृष्टद्युम्नाक पावलो न्हू तो म्हाका मारची खातीरची जाल्लें. आनेक चोकी मुगेल कसले म्हळ्यार चेडूं आसतना पांडव कौरवांगेल मध्येंतू द्वेश वाडतोरस तें पळयतना हांव गुरुस्थानार आशिल्लो. हांव तें राब्बोक आशिल्लो न्हू तशें करून नज म्हूण दोग जाणांक सांगता आशिल्लो न्हय. पळोवन हांव नुत्त बसलो. जेवो चेडूवाल विद्याभ्यास जाल्ले धनुर्विद्या शिकून जाल्ले भीष्मान म्हाका ताजे खातीर राबयले. द्रुपदाल वयरी हांव सेड तिरसून घेवका म्हूण सांगून अर्जुना आयकी केलेले तेंवूय काम जाल्लें. आनी हांव हस्तिनापूर सोणू रण्या वचून वानप्रस्थ घेवच्या नज आशिल्ले त्या वय करनी हांव कळ्ळें. नाका द्यूत जाल्लें पळय तागेल सगळेची जिवनाचें अवलोकन करता हें बारील आयककय गोत्त आशिल्ली जन म्हणटाची 4 दीस पुणी कडेरी कांय कुडवना नशी न्हिदोन सुकाकय त्या मरण लायक म्हूण इत्याक म्हळ्यार आमगेलें एक जिवनाचें पुर्वावलोकन जाता. फुडें आमी कसो केला त्या वेळार चुकी केलेले पुरय कसं त्या उडगास येवन एक नमने पश्चाताप जाता कळ्ळें. ते पश्चाताप पुरो पाप नाश जेवचक म्हूण. तशात द्रोणाक तेंची जतरस दिवत जाल्ले ते अधर्म म्हणून इत्याक म्हाका गोत्त आशिल्लो न्हय. इत्या म्हाका ते दिसनी हांव सांगता म्हणून गोत्त आशिल्लो न्हय ते अधर्मा दिवत कपट दिवत म्हणून हांव मालगड न्हय आचार्य आसतानार आशिल्लो न्हय अभिप्राय दिवका आशिल्लो न्हय. हांव नुत्त बशिल्लो पांडवांक अन्याय केल्या वरी जाल्लो न्हय. ताजे नंतर द्रौपदीक तितले अपमान करतना हांव नुत्त बशिल्लो कसल्याक मुगेल मनांत तेन्ना भीष्म नुत बसला हांव नुत बसला इत्ते म्हूण आयिल्ले. कृपाचार्य नुत बसला हांव कसले मध्य तोंड घालका म्हूण आयिल्ले की दुर्योधनान भीष्मान हस्तिनावतीन म्हाका आश्रय दिला हांव एदूर उरलोचें नज म्हूण तेजे मुगेल मना आयिल्ले. कसं जालें म्हूण म्हाका गोतना देवाल खेळयो विधी आट म्हणटा पळय तशें जावन म्हाका कसो उरलोचें म्हूण कळना नाशी कसले सांगचें कसो धर्म सांगचें कसलें कळनाशी तोंडाक बीग घाल्ल्यावर हांव नुत्त बसलो पळय ती मुगेल आनेक चुकी. त्या वेळाक हांव घडसून उरले येईल जाल्यार भीष्मान उरले येईल जाल्यार ह्या युद्ध जायनाशिल्लें इतलें नाश जायनाशिल्लें इतलें अदपतन हांवचें नाशिल्लो. धनु आनी बाण धरून हातांत ब्राह्मण जावन इतली नरमेध करनाशिल्लो हांव कळ्ळें. मुगेल निमती मस्त पाप जाला. दुर्योधनाक संतोश करचें दुर्योधनान म्हाका कोंकिलें म्हाका दुखलें ताजे खातीर विरावेशार युद्ध करचें दुर्योधन हांव कसो म्हूण दाखोवका मुगेल मनांत कसले पांडवाल वयर प्रितेस जाल्यार युद्ध करतना हांव प्रामाणीक जावन करता म्हूण दाखोवका म्हणलेलें कोपारी कितली नरमेध केल्लें हांवें हें समज पाप केल्लें हांव मस्त कळ्ळें. खंय तरी म्हळ्यार पांडवांक वनवासाक पेटयतना तान्नेत तरी युद्ध जाता म्हणून सकड मालगड्यान भिवयतना दुर्योधनान मुगेलें येवन तुगेलें धैर्यार हांव इतलें पुरे केलेलें तूं म्हाका सोडून घालना न्हय म्हणटना ना तूं कांय भिवू नाका हांव मातसो तुगेले खातीर युद्ध करता म्हूण हांव धैर्य दिल्ली पळय ते मुगेल जिवनांत फस्टाचें तप्प स्टेज म्हणचें कळ्ळें. तप्प हेज्जो घाल्लो म्हणटा पळय ते आजी थंय शूर करून जाल्ला मस्त दूर हे कडेन येवन जाल्ला आनी आज हांव आनी चमकना हांव हें वाटेनी म्हूण गुंच्या जातवे ना न्हय. जिवनांत असल कितले की विचार आमकां येता पळया कळ्ळें. सामान्य जावन कसं की चुकी जावन वता गोत्तसून की गोत नासी की जाल्यार मागीर एक दीस पुनरावलोकन करतना अयो पास कालचक्र म्हाक्षी चमकलें जाल्यार हांव अशी चोलयत आशिल्लें ती चुकी मुगेल निमती जायनाशिल्लें ह्यो संतोश म्हाका मेळटा आशिल्लो. तशी जाल्यार अशी जाल्यार म्हूण न्ही दिसता अयो हांव
समकोरून घेवया म्हळ्यार कालचक्र म्हाका गुंडाच्या जायना मिगल मनांत पश्चाताप येता हांव तशें चलूं नज्जिशिलें म्हणून जाल्यार समकोरू जत्वे तें ना नमे आमकां हे प्रेश जत्त पळय हेंची द्रोणाचार्याक मनांत येतरस मागीरचे विशय ಹುಡುಗಾಸ ಇಲ್ಲ ಯುದ್ಧಾಂಬಿತರೆ ಭೀಷ್ಮು ಶರಶಯ್ಯರ್ನಿದ್ದಲ್ ನಂತರ मक्का दुर्योधनान येवन पांय दुखून तूं कौरव सेनाधिपती म्हूण म्हणलेलेची म्हाका एक व्हडले पट्टाभिषेक केल्लेलो बरी बारी एक नमने संतोष जावन मिगेल माते गुली नमे मागीर हांव दुर्योधनाले वचून तूं कसो कोरका म्हूण सांग हांव करता म्हणटना ताण मिगेल करीन कितले पाप काम करयले मागीर कसो म्हणाल तो युधिष्ठिराक धरून हांडी वापस हांव ताका द्यूत खेळून हें युद्ध नाका आनी कोणें मरची नाका मिगेल वावंड मस्त मरलेची युधिष्ठिर मेळ्ळो म्हूण जाल्यार वापस द्यूत खेळ म्हणचे वापस तांकां वनवासा धांवडाचें म्हणटना एक पंत द्यूत खेळ न्हू इतली कश्टांत पडल्यांची वापस द्यूत खेळत नाका म्हूण म्हणलें प्रज्ञे म्हाका कितें न्ही हांव युधिष्ठिराक हाका दुर्योधनाक कसो जाल्यार उत्तर दिलें युधिष्ठिरा हांव धरून हाडटा म्हणून युधिष्ठिरान म्हाका कसं केलेलें कांय कर न्ही पाप कळ्ळें भीमान म्हाका तूं अशी तूं तशी म्हूण पयर उलयली न्हय म्हाका बदन ताणू सांगिल्लें बदन न्हय तेदनाय उलयला नव्हतो आसतना तांतू कसले एक चूक आशिल्लें भिमान उलयलें तशें जावन म्हाका भिमालोट युद्ध करूं जायन कळ्ळें केन्नाय सत्य एदुरसूच्या कश्ट फट्टी कितली मार येत सत्य नमगेले एद्र रप्तना चुकोवन घेवचें जायना आमकां आनीक कसं म्हळ्यार पयरी दुर्योधनान म्हाका कुंकिले निमती हांव कोपान पक्कने अर्जुनाक मारूं जायनी युधिष्ठिराक धोरण हाडूं जायन नातलें तांकां समान जावन नाशिल्लें एक पांडव विरा मारता पायी मारता म्हणून म्हणटना मारलेलें कोणाक हांवें त्या बाई कशी अधर्मार न्हय म्हापशी दुखून तागेले वयर आक्रमण करायचें म्हणून 16 वर्सां चल्ल्याक न्हय आमी मारलेलें म्हाका कोतस तो पद्मव्यूह केला रे छेदन करूं तो भितर येता एक वेळ अर्जुन मेळ्ळी म्हूण जाल्यार ताका मारचेची युधिष्ठिरा धोरण व्हरूं जायनी म्हूण जाल्यार अभिमन्यू मारचेच म्हणून आलोचना येरीची पद्मव्यूह रचन केलें पळय तागेले मनांत उरलें निज विशय पुरय तागेले मनांत वपास स्क्रीन अशी येतरच पळय ताणें केल्लेली चुकी पुरय ताका दिसतरस तशी त्या चेरडाक ते शिशु हत्ये केलेले ताका क्षमस्व ब्राह्मण जावन ह्या पुरय करचवे मिगेर प्रिती शिशु नव्हतो अर्जुन ताका द्रोह केल्या बरी चल न्हय तागेले चेरडाक त्या बाई तागेले मागशीच्यान कोणेय नातिल तेन्ना त्या चेरडाकय मागशीच्यान मारन दिश मारलेले तागेले हृदया कितली दूख जावन आसुका जाल्यार ताणें कसलें ताणें प्रीत करनी म्हाका केन्नाय म्हणूं आशिल्लें ताणें तूं मिगेल गुरू कळ्ळें तुका हांव एक चल्लशी पूतशी अश्वत्थामाल वरीची म्हूण केन्नाय तूं सांगोस न्हय म्हूण केन्नाय ताणें उडगास दवरून हांवें जाल्यार एक कालचे दिसा ताका कितलो कोप येयलो चेडूं मेल्ला मेगेलें मागशीच्यान मारला अधर्म केला म्हूण सांगून कालचे दिसा कशी युद्ध केला ताणें दुर्योधनान तेन्नाय नियंत्रण कोरका म्हणून म्हाका नियमन केलेलें न्हय जाल्यार हांव ओपून घेतलें हाजी पळय म्हाका दुर्योधन कितले उलयता मिगेल मन कितलें दुखलें जावं का म्हाका तशीची पुरय सोण हांव ते दुर्योधनाल मागशी चमकलल पळय केन्नाय तशी सत्य सोण फटी मागशी चमकल्यार धर्म सोण अधर्मा मागशी चमकल्यार हेंची जावचें म्हाका हांव केलेल्याक शिक्षा देव दितर आसत म्हूण सांगून तागेले मनांत पुंकान पुंक जावन जाल्लेले विशय पुरय येता न्हय तागेले वयरी ताका जुगुप्सी जाता अवश्य केल्वे हांव दुर्योधनाल खातीर पापकार्य केल्वे आज तितले सकट जना मारन नरमेद कोरून इतली पापिश्ट जावन म्हाका इतली पापिश्ट जाला हांव तागेले निमती तागेले खातीर ताणें सांगिल्ले खातीर ताणें हंगसिलेले खातीर ಒಟ್ರಾಸೆ युद्ध करून आज तो अर्जुनाल पक्षपाती तू अर्जुना कसं जाल्यार रे पांडवांक तू कसले करना न्ही म्हणून म्हणतवे कृतज्ञ यो कळ्ळें निजाम दुरहंकार म्हळ्यार दुर्योधनालेची ताका एक चूर कृतज्ञता ना पुरे जना पशी चड कृतज्ञ तोची म्हूण तेद भितर ह्या पुरे मन आयली न्हय द्रोणाक जोर कोपयले के तेंस दुर्योधनानी उलयतरस ताणें उलयता द्रोणाल मनांत जाल्लेले पुरे विशय येयलो कुडले म्हणाल की कस तूं म्हाका कोप येवचें तशी करतवे तुका गोत नावें मेजान कितलें युद्ध करूं जाता तितलें युद्ध हांव केलां म्हणून तुका गोत नावें हांव काय अप्रामाणीक जावन युद्ध करनी न्हय प्रामाणीक जावन युद्ध केलां न्हय तुका कसं की जय मेळ्ळी म्हणलें कधी तूं अशें पुरे उरलोच वे
हं? आणि अमायक जावन नाशिल सैनीक अस्त्र प्रयोग कोणाले कोरका अस्त्र प्रयोग कोणाले कोरका म्हण अस्त्र मंत्रास्त्र गोत्तशील जनाक ताजे आता आम्ही एक अस्त्र पेटयलं रे ताजे उपसंहार करचे खंयचे अस्त्रान म्हणून गोत्तशील जनाक ते सोडून अमायक सैनिक पाप तांगेल वेरी कंचे कंचे अस्त्र प्रयोग करी म्हणून म्हणतवे तू जलरी कसल एक मी गेले म्हाका कसं बेजारू म्हगेले कसल वायट अवस्थ म्हूण म्हळ्यार तूं न्हू म्हाका पोशीत रस तूं कसं सांगता तें हांव करूं का न्हय आनी कसं म्हूण म्हळ्यार तुगेले ताका पयलीं हांव प्रतिज्ञा केलेलें न्हय पांचालांक केकय देशाच्यांक पूर्वजनाक दिश्मार्थ एकवच काणा म्हणून हांव प्रतिज्ञा केला न्हय म्हाका गोतस हांव मरता म्हगेलें कसलें धैर्य ना म्हगेलें यंती हांतू जाता म्हूण जाल्यार तुका तें मुख्य न्हय म्हूण म्हाका कळ्ळें तूं कोट्रास कसलें म्हूण अर्जुना मारका अर्जुना सोलचा का म्हण जाल्यार म्हगेले निमती तें जायना तें उडगास असो हांव म्हूण न्हय आनी कोण येयले रे तो राधे जाल्यार म्हळ्यार कर्ण जाल्यार तितलेशी अर्जुना सोलवाच्या कोणाचें न्हय जाता म्हूण तूं लेखू नका जाल्यार तुका आशिल्ले विशय एक सांगता ह्या कडेर सांगचें कितकें हांव पयच्या दिसा कसो म्हूण म्हाका वतना जाल्यार तुका बुद्धी येना आसच्या पुरो जाल्यार एक विशय सांगता अर्जुनाक कृष्ण केद्दोळ ते तागेले ओटो आस तेद्दोळ ते ताका सोल म्हणलेलें ना हें हांव सांगता दुर्योधनाक अर्जुनाक तांकां पांच पांडवांक कोणें वगळ सुचनच तांतूय अर्जून तागेलो परमशत्रू ताका वगळ सुची पडीत नाका आनी कोप येता कळ्ळें तेदना म्हणाल म्हाका प्रतिपंत अर्जुना मारू जायना म्हूण भिष्मान तशें सांगलें हांव मारना म्हणलें भिष्मान हांव मारना तांकां म्हूण म्हणलें इत्याक म्हण आसो ताका पुणी आमगेल्या बरी पांडवय नत्र म्हूण हांव सोडली म्हूण गेलें द्रोणाचार्य मेगल अन्न खाता हांव दिलेलें सांबळ घेता हांव पोसूत ताका जाल्यार तो अर्जुना मारू जायना म्हूण सांगून बारी होगळसीत न्हय कुडलें वो सांगता काय तूं कसलें जायना नातलें सोडी कळ्ळें आम शकुनी आनी कर्ण दुशासन 4 जन पुरो अर्जुना सालोचाक तेदना द्रोण हांसलो खंय जाल्यार दुर्योधना मना वचना तो म्हणटा खंय सगळे आतवरलेले सैन्य 2 विभाग करुया हांव एक भागाचे सेनाधिपती जावन अर्जुनान आसूत तसल सैन्या वयर युद्ध करता तुका येवच्या जाल्यार यो इश्ट जाल्यार यो युद्ध करी ना नातला रे अर्जुन तशी कृष्णान आशिल्ली तितले काळ ताका सोलवाच्या जायना तूं सोलवायत म्हूण लेखला रे त्या पट्टी म्हूण अर्जुनाक वगळसून रणरंगा एक मुल्ला वचून बैस पळय कितली दुख्ख येत पळय तो द्रोणाचार्याक म्हगेल गुरू म्हाका विद्य दिल्लो म्हळ्यार पुरे विसरनो म्हगेल आश्रय आशिल्लो हांव सांगेल तशी ताण आयकुका म्हगेल अन्न खाता म्हगेल सांबळ खाता म्हणून म्हणलें एक दुरहंकारारी उलयत रस जीवनांत तूं हेंचे प्रय जेवचें दुड्डू भांगर राज्य भूमी कळ्ळें हेण्णू ಹೊನ್ನು ಮಣ್ಣು सगळें म्हणटा पळय हे पुरे लेका पयशी चड जाल्ली म्हूण जाल्यार मागीर दुरहंकार वची मनशाक दुर्योधन त्याचे दाखयता कली दोश दुर्योधन साक्षात कली न्हय ह्या कलियुगाच्यो दोशूय विंगड कलील बुद्धी विंगडी असल कितली की जिवनांत आमी पळयताची कांय नतील जनातांतूय दुड्डू भांगर आन्यक दुसरें कायले म्हण जाल्यार मागीर तांणी नेलार येसनाची तितले दुरहंकार भरता तांकां तशी हांगा द्रोणाक भारी दुखली हे उत्तर जाल्यार कसले जेवो पद्दतान सांगिल्ले बरें तो म्हाका पोशीत वय न्हय कसलें हांव उल्लचें जायना न्हय ताका लन्न खात्ता वय न्हय म्हूण सांगून सांगता काय जायत दुर्योधना तुगेल मनांत अर्जुना तूं सोलवायताचीच म्हूण आसल्यार जायत तुका चांग जातलें अर्जुनाक सोलसायतल जन देव लोकांतूय ना राक्षस गंधर्व किन्नर नाग कोणेय ना कितले की पण सांगला मागीर ना आमी मनीश जाल्यार तुगेल मात्यान तूं सोलसायता 4 जन पुरोची म्हणूच न्हय मदची तुगेल मना आशिल्ले बरी जाता जाल्यार जावं नाय तें कळ्ळें जाल्यार एक विशय सांगता कसो न्ही म्हळ्यार केन्ना पडलेले मात्यान तूं वायट चिंतना तुका आनी स्वभावतः तूं क्रूरी तामस गुणाचें तूं संशयूय चड तुका आव भीष्म तुगेले कथा कितलें युद्ध केलें रे केन्नाय संशयग्रस्त जावन आमकां कोंकिल्लें तुवें आनी कसं म्हळ्यार तुका निजावन दुर्योधना बरें वो म्हूण लेखील जन तुका गणनेक येनाची कोण तुका उकसारून युद्ध करुया म्हणटा पळय तांणी पळय व्हड वीर म्हूण सांगून लेखला तुवें जेवो व्हड न्ही पळय तुवें कुरुवंशाचो अर्जुनय कुरुवंशाचो तुवें क्षत्रिय तोवय क्षत्रिय तुमी दोगच्यान युद्ध करायचें हांव ब्राह्मण जावन वय कितकी
अर्जुनाले क्षात्रत्व एद्राक मेगेल ब्राह्मणत्व आ युद्ध करू पुरो जेले मेगेल ब्राह्मणत्व तितले फोर्सार युद्ध करू सोडीश ना म्हाका अन्नेक तू आज म्हाका कितली उलयत ना हांव कांय करना नातल्या बरी तुगेल कतीर जावन हांव कितली जनाधीश मारले कितली जनाधीश मारले दिसा 10,000 योद्धांक हांव दीश मारनी मे इतले रायांक हांव दीश मारनी मे तू हांग चमकलो थंय चमकलो सम एक दीस पुणी कोणाले वट तू युद्ध केलावे भोंवतर आशिल्लो मात्र तू युद्ध रंगान तू युद्धा म्हण चमकल कुडले तुका राक्कू का आमगेल रायो म्हण राक्कू तुगेल म्हाका हांव कोणाकय पेटयत म्हण तुका गोत आशिल्लें तू सम युद्ध केलावे कसले ना मे आणि हे युद्ध शूर करलेलं तूची म्हणली नंतर तू युद्धा येऊ का आशिल्ल ना मे आ कित्याक करना तू युद्ध आणि तो शकून पळय तुजो मामू पापिश्टू तागेल तुगेल निमतीची हे सर्वनाश जतरस तो वयतागेल पापा फल अनुभविसित खंडित तुमकां पळय स्पेशल नरक दवरला देवान कळ्ळें लेक्काचे नरक तुमकां पावना तुमगेल पापाक एक विशेष नरक दवरना सुका देवान कळ्ळें जेवो आतां तू म्हणलें नवें शकूनी अर्जुना सोलसायता म्हूण दाळ घालून दिवतांत सोलवा इल म्हणके नाही त्या पळय तूं अर्जुनाक हातांत बिल्लू बाण दिल्या रे ताणें दाळ घालून कसले पळय दिवतांत गेलवल पळय तशी तागेला आतां बिल्लू बाण दिल्या रे अर्जुनाला तर आतां करा बुजत म्हूण तूं लेखू नुका आनी कर्णू पुरे पळयला न्हू तूं उत्तर गोग्रहणा वरार पळयला गंधर्वांनी तुक्क बंधना घालतना कर्णू कसो केला म्हूण तूं पळयला आनी अर्जून त्या गंधर्वा लागीं सल्लो कर्णू अर्जुनाले गेलो तेय तूं लेखना आतां मेगेला सांगची मान नाही न्हू तूं हस्तिनावतीन तूं आसतना आव दुशासनू कर्णू शकुनी कोरून आमी पुरो जना मारताची पांडवांक आमी 4 जन पुरोची म्हणलेलो आतां नित्य रात्रीचे येवन म्हाका कोंकून मेगेल्या मागून तांकां मारी हांकां मारी म्हणून कसल्याक तूं ऑर्डर दिता न्हय आतां आज वापस तू त्यांची सांगली आम्ही 4 जन पुरोची तू युद्ध करना नातल्या ना कारण रंगा मुल्ल्या बैसून पांडवाक अर्जुनाक वगळशी म्हूण जायत तू करून दाखय पळया 4 जन तुम्ही वचून युद्ध करून दाखया पळया आनी सुरवेक तुगेल ते जी बस पळय कडगसी कोरून ताजेन मारची न्हय तुवें अस्त्रशस्त्रान युद्ध करू शूर करी कित्या म्हणून सांगता आनी ताणें सांगल्या वरी 2 सैन्याचे 2 भाग केले एक घेवन म्हणाल की हांव मोरतय तुगेल खातीर युद्ध करता म्हूण सांगून युद्धरंगा चमकलो सैन्य 2 भाग जाले कृष्ण अर्जुनाक सांगता तुगेल शत्रू पुरे एक कडेन आसची ह्या भागा सैन्यादी कडेन आमी वचा म्हणून दावे भागादी कडेन वता कडे भीमुय सांगता की जायत आमगे शत्रू पुरे एका कडेन आसत न्हू कृष्णा आमी तेंचे बदी मुचा आमगेले प्रतिज्ञ पुरे नेरवेरसुच्या जाता जायत म्हणटना अर्जुनूय जायत म्हणाल की कृष्णान सांगिल्ली तशी ऐकलीची द्रोणाले एद्राक द्रोणान सुचकट द्रोणान एक कडेन चमकला हांगा 4 जन कौरव आसत न्हय कोण कौरव म्हणचे ना तांच्याकडे कर्ण आस अर्जुनाले एद्राक युद्ध आयलीची कळ्ळें युद्ध लेक्केल तितली सुलभ जायन की ते दुसू इत्याक म्हळ्यार धूळू आनी बाणा राशी सूर्य नांचन अंधकार जाल्ला वरयले कुका अर्जुन कसं करते अर्ध सैन्य विंगड चमकलेले पळय ते अर्ध सैन्याक एक क्षण भितरी सोलसान सोडता हांगा द्रोण हे एक कडेन येयला ताजे उलटा कडेन उत्तर दिक्कांत द्रोण पांचालांक मत्स्य म्हळ्यार विराट रायो केकय जनाक तांगेले तेक जनाले एद्राक होराट करतरस कळ्ळें न्ही जावन कसले तो ब्राह्मण जाल्यार रे एक तीक्ष्ण जावन युद्ध करता म्हळ्यार रे कोणके व्हड क्षत्रीय युद्ध राबल्या वरी तागेले ब्राह्मण तेजस्विंगड क्षात्र तेजस्विंगड पळयतना भंय जाता द्रुपदाल 3 नात्रांकय दीश मारले द्रुपदा कोप येवन विराटाल वटू आयल खंय तो द्रोणाल वटू युद्ध करूक ते दसू द्रोण कोप पाविल न्हय ताका कोप मान्ने ताका एक नमने लजी जाला न्हय ताका आंग आदुकून नर आदुकून ताका सगळे प्रपंचा वैरीक क्रोध येतरस दुर्योधनाल निमती कळ्ळें तो कसं करता म्हूण म्हणल्यार 2 भल्ले म्हळ्यार आमी पळय इटी म्हणटाची ते काडटा ते काण तो 2 भल्ले विराट द्रुपदाल वैरी उडयत काय हांगा
दोन्ही बाणानं तांकां दिश मारता म्हणून तात्पर्य निर्णयांतू सांगताची जल्लरी भीकर युद्ध नव्हतें कळवे दोन्ही जनांक एक पंत मर्तकೈ कळवे तक्क दृष्टद्युम्न पाಪ ಯುದ್ಧಭೂಮಿಂತೂ तागेल तिनी चेडूं आनी हे दोग जन आनु आनी विराटू एक दिसू ते एक कलांतू मिल्लीचे म्हूण पळयतना दृष्टद्युम्न म्हणाल कांयचे दिसाक हांव द्रोणा मारचें नानातले एद्दोळते हांव कसल नांव घेतला कसल पुण्य जाल्ला मेगेल पुरे व्यर्थ जावो म्हणून यद्राय म्हणून युद्ध केल्लेची कूडले दृष्टद्युम्नाले सहाया खातीर सर्व पांडव येयलीची अर्जुन येयलो पांडव येयलीची कळवे दुर्योधनांनी कौरव द्रोणाल म्हापशा येयलीची पूरे जनांक ಒಟ್ಟು ಕೋಪು ತಂಗೆಲ್ಲ ಏಕಕ್ಕೆ ರೀಸನ್ ಅಸ್ತೆ ಕೋಪಕ್ಕೆ ಕಳ್ವೆ पूरे जन ಒಟ್ಟು ಕೊಪ್ತರಸಚಿ ಅಗ್ಗೆಲೇಕ ದ್ರೋಣಾಲೇಕ युद्ध पुळकाकೈ कळवे अतिरथ महारथांक एकडे तेकडे धांवडायला आणि तितलं म्हणतार तो पळयतना एकू तर्ण प्रय चल्लो युद्धांतू रणरंगांतू धांवतरसम हांगा सांगताची कसं नाही म्हणल्यार अशीती पंचक अशीतीनाम पंचकहम यस्य सततोक्तः म्हूण सांगून लक्षालंकारांत वादिराज स्वामी दिताची 400 वर्ष प्रयेचो द्रोण म्हणतारो पळय भीष्माक 600 वर्ष जाला म्हणटा भीष्माले समकालीन भीष्मा पशी होड बाहलीक म्हणटाची कळवे भीष्माले प्रयेचे सकडी द्रुपद हांनी पुरय आशिल्ली तांणी म्हणतारे विराट सकडी जाल्यार द्रोणाक 400 वर्ष जाला द्रुपद द्रोणाले प्रयेचो कळवे तशी पुरे राय प्राय जाल्लेची म्हूण आमी सुरवेकची महाभारत युद्ध सुरू जातना तांगेल प्रायांनी पळयला तसल 400 वर्षाचो मानतारो द्रोण रणरंगांतू 16 वर्साची युद्ध करतरस 20,000 रथिकांक रथ समेत नाश करतके ताजी सहस्त्रपट्ट म्हळ्यार 2 लाख पदातिंक मारतके तांगेले 2 लाखाचे दांतू एक वांटो म्हूण म्हळ्यार 10,000 अश्वसैनिकांक मारतके 20,000 गजसैनिकांक मारतके द्रोणपर्वांतू आसा हत्वा 20 सहस्रान पांचालान नाम रथव्रजान आतिष्ठ दाहवे द्रोणो विधोमोग्निरिव ज्वलन म्हळ्यार 20,000 रथीक म्हणनी म्हणला जाल्यार अर्बुदा म्हूण म्हळ्यार चड आशिल्लीची कोटी समीत सांगू येतके तशी जवो तशी मार मारून घालतरस कशी अग्निशी दिसतरस कही तो दोग जाणां मारली की विराटाक द्रुपदाक ताजे पशी पुढे दृष्टद्युम्नाल चेडवां मारली की कळवे एक कालांत तितलं बाण सोण मारले कडेरी हंचाण सर्व पांडव दृष्टद्युम्ना राक्को चमकले दृष्टद्युम्न कोप्पून युद्ध आयला सर्व पांडव दृष्टद्युम्ना राक्को चमकलीची सर्व कौरव दुर्योधनाल मागशी द्रोणा राक्कोक चमकलीची कळवे दृष्टद्युम्नाक भीमू रक्षण येतरस भीमू अर्जुन पुरे बाण सोडत म्हळ्यार कांय पुरसत ना ते 15 दिवसांतू त्या 15 दिवसाचे युद्ध कितले क्रूर आशिल्ले म्हळ्यार द्रोण आपण ब्राह्मण मेगल धर्म कसले गोत नाशी अधर्मशी युद्ध करतरस एक खंय पडले मृत्यू तांडवशी जातरस कोणाक दिसनाची तितली द्रोण बाण सोडता त्या बाणाराशी मध्ये कोण खंय आसता कसले कळना द्वंद्व युद्ध विशय ना संकुल युद्ध जातरस दुर्योधन नकुल सहदेवाल वटू युद्ध करता भीम कर्णाल वटू युद्ध करता मागिरी नकुल कर्णू तागेले रथ पुड्डी करता नकुलाल रथार तो बैसता भीम द्रोण आनी अर्जुन द्वंद्व युद्ध करताची ना भूतो न भविष्यती म्हणटा पण मागीर दोळ तसल युद्ध कोणें करनी आनी कोरोस की नाकी म्हूण दोग जने अस्त्र शस्त्र अस्त्र प्रत्यस्त्र म्हळ्यार दिव्यास्त्र पळय हाणें सोडचें ताका ताणें विरुद्ध अस्त्र सोडचें अशी जतरस मनांतूची द्रोणाक अर्जुनाले ते अस्त्र प्रयोग पळयतना भारी संतोश जातके कळ्ळे भारी मनांतू होगळसितके भायच्यान भारी कोप येयल्या बरी दाखयतरस म्हूण सांगून म्हणतरसाची तशी कडेर म्हणटना द्रोणाक कसल करचें म्हूण कळना नशी तो ब्रह्मास्त्र काडटा म्हूण सांगून म्हणटाची मागीर द्रोणाल अंत्य कशी जाता हे पयच्या दिसाचे महाभारतांत आमी पळया आजे सांगिल्ले सर्वई मध्वांतर्गत श्रीकृष्णाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात्
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.